राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचं प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं। केंद्राच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत सोलापूर शहरातील राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प राबवण्यात येतो। या बाल कामगार प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचं प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल्स 7 रस्ता येथील बस डेपो नियंत्रण कक्षाच्या शेजारी लावण्यात आलेले आहेत। या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते आणि परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, परिवहन सदस्य संतोष कदम, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतकुंडकी, शर्मा स्वीट्सचे संचालक राजेंद्र शर्मा, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकारी अपर्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। श्रावण मासाचं औचित्य साधून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या आहेत। या रेखीव, सुंदर आणि आकर्षित राख्या पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलात्मकतेची जाणीव होते। या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरवासियांनी अधिकाधिक राख्यांची खरेदी करावी असं आवाहन महापौर शोभा बनशेट्टी यांनी यावेळी केलं। त्या औषधातून जे बाल कामगारांनी ही आज राज्य बनवलं, खरोखरच एक चांगलाच प्रकल्प उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवला। खरोखरच त्या मुलांना एक कलाही मिळालं आणि राखीनंतर जे भावना आहे त्यालाही समजलं की हा खरोखर सोलापूर शहराच्या वाक्यानं एवढं सांगितलं तुम्ही नक्कीच या बाल कामगारांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। त्यांनी तयार केलेल्या राख्या अतिशय सुंदर आहेत। परिवहनच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पास सदैव पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अभिवचन परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी दिलं। या बाल कामगारांची कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। नुकतंच मला वाटतं सरांनी याबाबत सांगितलं आहे की या प्रकल्पाचं कौतुक सोहळा आंतरराष्ट्रीय दर्जावर जेनेवामध्ये करण्यात आलेला आहे। तर त्याच्यानंतर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी टाळ्याच्या कडकडात या बाल कामगार प्रकल्पाचं त्याच्या संयोजकांचं आपण इतर टाळ्यापासून अभिनंदन करावं। असंच कौतुकास्पद कार्य सोलापुराच्या बाल कामगार प्रकल्पातून होत राहावं आणि महापालिका म्हणून, परिवहन म्हणून त्यांना जी काही मदत लागेल तर एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण। या माध्यमातून आम्ही जरूर त्यांना मदत नेहमीच करत राहू। बाल कामगारांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या वतीनं राख्यांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। या राख्या ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीकरिता उपलब्ध असून नागरिकांची आवड लक्षात घेऊन या राख्या आधुनिक आणि वैविध्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तरी सर्व सोलापूरकरांनी या राख्यांची खरेदी करावी असं आवाहन राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकारी अपर्णा बनसोडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं। रक्षाबंधन निमित्त मुलांना गेल्या 15 दिवसापासून राख्या शिकवलेल्या आहेत। आपल्या केंद्रातील जे व्यवसाय प्रशिक्षक आहेत त्या केंद्रातील व्यवसाय प्रशिक्षकांनी यांना राख्या सुरुवातीला शिकवल्या आणि नंतर मुलांनी त्या स्वतः तयार केलेल्या आहेत। तर 3 ते 5 ऑगस्ट हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहील। मी सर्व सोलापूरवासियांना आवाहन करते की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनातील ज्या राख्या आहेत त्या ना नफा ना तोटा तत्वावर आपण विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये यावर्षी थोड्या वेगवेगळ्या व्हरायटी आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। दरम्यान राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकारी अपर्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या राख्या तयार केल्याचं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। आमच्या मॅडमने आम्हाला वेगवेगळ्या स्टाईलच्या राख्या बनवायला शिकवल्या। इथे वेगवेगळ्या स्टाईलच्या राख्या आहेत, ते तुम्ही घ्यावी अशी माझी नम्र विनंती। या प्रसंगी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जनसंपर्क अधिकारी अजय हक्के, रामसिंग मदनवाले, रजनी शहाणे, गीता धुमाळ, अलका कोकाटे, ज्योती कोकाटे, मंगल बनसोडे, आकांक्षा दीक्षित, पूनम गणेशकर, वर्षा राणी पावटे, जगदेवी हिंगमिरे, नवीन संगा, तृप्ती कोटा, जावेद पटेल यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।